बजरंग बली की पाणीच नाही राहिलं. शर्ट मस्त की शर्ट पॅन्ट घालायचा कधी पण काय तुम्हाला काय समजतं ट्रेंड? अरे आम्हाला अक्का इमान समजतं. तू ट्रेनची बात सांगतो आम्हाला. ट्रेंड माझे कपडे बघितलेत का तुम्ही? हिला विचार ना गणपती जरा. बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. रणला घेतलं बोलतो. ओम तर दिसतोय. नाही तसं तर दिसतोय. बरोबर आहे कम्प्लीट. खांद्यावर ठेवा. भांडे, तामण, घंटा, शंख, 2 दिवे, थांबा, एक तेलाचा आणि नावाच्या वेळी एकदा भांड्यातील पळीभर पाणी हातात घेऊन आवाज न करता द्या. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः आणि पुढील नावाच्या वेळी हातात पाणी घेऊन तामणात सोडा. ओम गोविंदाय नमः. आता परत आणखीन एकदा वरील प्रमाणे आचमन करा. पिऊन घ्या. ओम केशवाय नमः. पूजा आता झाली पूर्ण. भटजी होता. भटजी बरोबर नाही बरं. बरोबर सांगत नाही. मध्ये मध्ये अडकत होता भटजी. आता पूजा चालू आहे. आता आरती घेऊया. चला गाईज आता आरती घेऊया. आरतीची तयारी चालू आहे. आमची काही तयारी झालेली नाही. सकाळपासून कामाला लागलोय. हे बनवते मी शेतीचे वडील आहे. मी आडच बनतो. मी बरं काही कामं नाही करत. पण मी तयारी करून रेडी आहे. श्रुतीचे काका आहे. बरोबर ना? मराठीत बोललो मी. मी श्रुतीचा भाऊ आहे छोटा. दीदी मस्त मस्त. अरे गेला तू कामात. आकलेनी हो. मंगळमूर्ती सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी सारखे माळ मुक्ता फळाची देव 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 श्री चंदनाची
हाय आमचं जेवण झालं जेवायला बसल्या. काय खात? खीर खातो. आवडते खीर पातोरी काय पनीर पनीर आणि काय आता खीर खायचं लास्टला गुलाबजामुन खाणार. आई कशी आता आहे? आईचं बोल. आई आता तू बोल. कसा वाटला तुला? आई नॉट इंटरेस्ट. छान दिसते हा? छान दिसते ती. व्हिडिओ चालू झाली म्हणून. तू छान दिसते मग कशी मग तुला बोललो तुझं लक्ष नव्हतं. दीदीने ऐकला दीदीचा मी पदर पण केला तुम्ही बरोबर पदर ठेवलं दीदीने उलटा घेतलं परत ती त्यांनी सवय केला. बघा आमची आई किती भारी कमेंट करते लगेच. कमेंट करते बरं. मग आईची तयारी बघितली नाही का? आज आता घरातल्या घरात म्हणून आईने सारी तयारी केली. काय आठवते सगळ्यांना. झोपली झाली तरी काही सुधरत नाही बरं नाही काही. आपण करत नाही बाय. आपल्याला पहिल्यापासून सवय येते याला माहिती आहे आणि गावात सगळं बायकांना माहिती आहे. म्हणजे आईची तयारी ना आई आम्ही प्रोग्रामला तर आमदार सगळे स्टेजवर नेली तरी किती हसत नाही का. आणि घरी घरी भाषण करायला काय बोलतात आईला इचरा आईला माझी सगळी चांगली माझी आमदारला माझी म्हणजे पहिल्यापासून तो लहानपणापासून त्याची बाईक त्याच्या आईने मी मैत्रिणी ती पोलीस होती. आता तो आमदार झाला ना तर त्यांची म्हणजे पहिल्यापासून बोलत आणि तो कुठे जरी नेला ना आला का पण गाडीतला उतरून एवढ्या बायका होत्या विचार विचारल्या पणे माझ्या पाया पडला आणि मग स्टेजवर गेला आणि आम्हाला गॅलन घालून घेऊनच गेला स्टेजवर. आणि काय प्रोग्राम केला आईला इथं आईला माझी सगळी हिस्ट्री माहिती. त्याच्या बापाला घरी पडला ना तर भाकरी आणि या कोंबडाची भाजी भाकरी मी घेऊन जायचो. आता आई मुख्यमंत्री होणार. मुख्यमंत्री मी पहिले झालो असतो बाई आपण कशाला लक्षात दिला नाही. मम्मीला विचार माझं किती तिकडे या आहे एवढा आमदार खासदार करायला पाहिजे होतं. ते तर मला आपल्याला कसं आईनं डेअरिंग पण तशी केला पण तसं. आता उल्हास वेळची घरी प्रोग्राम होता ना तिथे तो आपला आमदार पण आलता विश्वासचा मामा तो सगळं आलता एवढा प्रकाश शेठ. मी तिथे प्रकाशला किती वर्ष आता ओळखीत पण नव्हतो. गाडीतला उतरला गाडी अशी उभी उतरला ना आला नमस्ते आईवरचं पाया पडला. आई व्हिडिओ तरी पण पोहोचवला. रोशनी काय वाईट बोलते आई चांगलं. रोशनी बोलते आई तुझी ओळख तरी तिथे बोलते सगळे लोक येतात आणि तुझे दर्शन घेतात. मला आपण तेवढं कमवून ठेवलंय माणूसही कमवून ठेवले आपल्याला धन दौलत नाही मिळते. माझी पोरं सुखाने खातात सुखाने देतात आपण तसं आवाज मध्ये ठेवलंय चांगला बस बाकी दुसरं काय करतो आपल्याला. तू माझा बाई या करते वाटतं ना आई तू त्याला काढत घेतले ज्याचं मध्ये बोलतो त्याच्यापर्यंत पोहोचले ना व्हिडिओ. बोलला कधी जायचं ते करतात मला पोहोचू दे उद्या मस्त होईल. हा ना सगळीच मानतं ना आपल्याला. तुम्ही शिवते तुम्ही बघितलं ना एवढी घरी आमदार पहिले मला घेऊ मामा बसल्यात बातचीत चालली. गाइस इथं बघा इसको कहते हैं गेमिंग. गेमिंग नाही गेमिंग ऑनली गेमिंग. हे बघा गेमिंग नाही बोलून गेम खेळणारा माणूस. ना ते तर झालं. असू देता ब्लॉग मध्ये यायला कोणी माझे गाव उलट नाही बोलत तू उलटच बोलतो काय. मी कधी उलटा बोललो तुझं नाव सांगू पप्पाला तुझं नाव सांगू मम्मीला तुझी मम्मी मला काय करेल तुझा पप्पा मला काय करेल. तुझ्या मम्मीला पप्पाला मी घाबरेल मग कशाबद्दल घाबरेल का आई घाबरेल आई घाबरेल. विचार कर तू का आता घाबरेल. मी तुला घाबरेन तर तू मला घाबरशील सांग बघ कसं? आता, काय झालं पप्पाला सांगू का नाव तुझं तिथे पप्पाला जा ना आण नाही तिथे पप्पाला आण तुझ्या मम्मीला आण अशी बोललो याला दोन
मंचावर गेले कोणत्यावर गेले अन्नावर गेले अन्नाची आई होती ना मुख्यमंत्री बसलेले आई कोणते आई आणि कोणची त्याची आई कोण तूच ना ही आजी ती आई आम्हाला मम्मी सुख करता करता वार्ता वेदनाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उडके दोराची कंठी जोगे माळ मुक्ता फळाची देव देव शिव श्री मंगलमूर्ती दर्शन माते मान श्रावण माते मान ब्राह्मणा पूर्ती जय देव जय देव रत्नाकरची तारा रत्नरी रूपा चंदनाची उंचे देश देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन माते मान श्रावण माते मान ब्राह्मणा पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर सर्ववंदना आत्या कशी आहे मस्त आत्या तू कुठली सांग हा कुठली तू सांग मी कोण गावची अनगावची मॉडेल आहे आमची मॉडेल लागते आमची आत्याचा पण ब्लॉग आहे ना हा आहे ना आत्या पण ब्लॉग करते चालू आहे माझं आता सध्या मी पण तेवढ्या आता लवेशनी चालू केले हा का लवेशनी ब्लॉग चालू केले ना आता हा. मला कसं कॅमेरा नाही ना मामा तुमची अजून दिसली नाही ना तर तुम्ही ओळख वाजता यांची सुद्धा आपली यांची मम्मी ओळख काढते लांब रिलेशन लागतील नाही नवगर जाम भूक लागले राईसला बस ना कुठे फिरते बाबू हाय गाईज ही पोरगी हिला ओळखता ही कालवरची हिला पण ओळखता का पातळ केली असेल ना मग इथली नव्हती ना ती त्यांनी दिलं. त्यामुळे बघलं कसं. माझा time आहे. तो काय लावून द्यायचं. हा? मी आधीच उलट्या हाताने जेवतो लोक घेऊन आणू का तुझा? हा, वाकड्या काय हाताला काम कर बोलू दे नाही काय झालं हाताला कसं आहे आम्ही जाऊ तुम्ही इकडे या मगरी आहे मगरी थोडी चालू आता इकडे या तुम्ही प्रियंका ही एकटी आली बाकीचे अजून कुठे आले ते पण फॅमिलीचा असू दे ना मला कसं ओळखतो नाही आता अजय काका हाय टायर्ड झालो व्हिडिओ बोलला की टायर्ड होतो जेवण खूप छान झालेलं आहे आणि आज आम्हाला खूप उशीर झाला यायला मी मागच्या क्लिपमध्ये बोलत होती की आपण इंग्लिश बोलतो तर सगळ्यांनाच वाटतं किती एज्युकेटेड आहे वाव ब्युटिफुल आणि आगरी बोललं की वाटतं अनएज्युकेटेड हे जामच गलत सोच आहे असं नाही की आगरी बोललं की अनएज्युकेटेड आहे भाई प्लीज यार गप्प बस ना असं बच्चाच आहे 11वीला गेला हा तसंच वागतो रिस्पेक्ट नाही करा आणि याची मी तुम्हाला आरती सुद्धा दाखवणार आहे गाईज 12 वाजता आरती घेणार आहेत तुम्हाला आरती दाखवते असं ते भटजीसारखं ते रील्स बघितले असेल ती अशी आरती घेतात सगळे आरती अशी करू की 4 जण जली जाय म्हणजे हा असं आरती करतो आणि डॅडी बोलतात समजवतात तर सगळ्यांना असं वाटतं की डॅडी सदन कधी याला ओरडत असत पण डॅडी याला समजवत असतात तर समजण्याच्या पलीकडे आहे भाई की नाही भाई कमेंट करा गाईज तुम्हाला काय पाहिजे असेल ती याला घेऊन जा प्लीज घेऊन जायला तुमची लाईफ एकदम सोन्यासारखी हा बघा इशू काहीच त्या दिवशी काय स्कॅम झाला माहिती आहे तो एक ऑर्डरवाला आला आणि बोलतो की
राजेंद्र पाटीलची ऑर्डर आहे. तर मी डॅडीनं फोन केले, डॅडी काय उचलतच नाही फोन. आणि त्या ऑर्डरचे काहीतरी 1000 होते, 1 का 2000. तर मी डायरेक्ट दिले त्याला का, कारण की डॅडींचं नाव होतं आणि डॅडीने फोन पण नाही उचलला. मग काय बोलले त्याला, जा, मला वाटतं काहीतरी इम्पॉर्टंट असेल का मागवलेलं काही वस्तू. घेतला ऑर्डर, खोलला, ती एवढंसं वॉच होतं त्याच्यात. म्हणजे माझ्यावर एवढा मोठा स्कॅम झाला ना माझ्यावर. तर मी खोलला एवढंसा वॉच आणि डॅडींना फोन केला तेव्हा उचलला, नंतर उचलला कॉल. जेव्हा आधी उचलायचं होतं तेव्हा नाही उचलला, जेव्हा खोलला तेव्हा उचलला. मग डॅडी बोलतो तुम्ही का घेतलं. अभी इसमें भी मेरी गलती आहे, म्हणजे नाही घेतला तरी पण मेरी गलती. बघा असं नाव लिहिलेलं असतं, कोणी पण तुम्हाला उल्लू बनवेल. मला मयूर नाईकची गाणी मौसम बघा कसा झालेला आहे. जल्दी से मेरे चैनल को सब्सक्राइब करो गाइस, और लाइक करो, कमेंट करो. तर तुम्हाला काहीतरी दाखवणार एक सरप्राईज. हे बघा मम्मीने कसा लुक केला. कसा केलाय वजन 1 नंबर झालेला. हाय हाय. आता सजावट बघा, सजावट ह्या वेळेस आम्ही एकदम सिंपल केलेली आहे, कारण आम्हाला अजिबात बरं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी आम्ही स्वतः डेकोरेशन करतो, पण यावेळेस आम्ही रेडीमेड केलेलं आहे. आणि असं वाटत होतं कसं काय होईल गणपतीचं, पण गणपतीला बरोबर विघ्नहर्ता का बोललाय, कम्प्लीट म्हणजे खरंच त्याने आमचं विघ्न दूर केलं आणि स्वतःच समजा तयारी करून घेतली असं बोललं तरी चालेल. आम्ही काहीच केलं नाही, कारण 2 दिवसात आम्ही तयारी केली आणि सर्व परफेक्ट झालं. तर देवाने स्वतःहून म्हणजे स्वतःचं सर्व करून घेतलं असंच बोलेन मी. कारण आम्ही यावेळेस भरपूर म्हणजे नाही तर 15 दिवस महिना लागतो आम्हाला, हे कर ते कर ते कर चालू होतं. पण तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही काही एवढं करत नाही बसलो आणि मग एक शॉर्टकट मारला. बरं जाऊ दे यावेळेस. काल रात्री पण ब्लॉग नाही केला कारण जाम पाहुणे आलेली. माझा 1.5 दिवसाचा असतो, त्याच्यामुळे एवढी पाहुणे असतात. ब्लॉग काय आम्हाला स्वतःला म्हणजे बसायला भेटलं नाही, काय नाही, जेवलो पण नाही पण रात्री अजिबात काहीच. म्हणजे असं पाहुण्यांकडे आता आपल्यासाठी किंवा देवासाठी लोक येतात तर त्यांचा पाहुणचार झाला पाहिजे. तर ब्लॉग महत्त्वाचा आहेच, पण त्याच्या पण जास्त महत्त्वाची लोक आहेत, देव आहे. आणि रोज रोज हे होणार नाही, कारण ती तेच बोलत होती, मम्मी माझा असा ब्लॉग असला, हे नाही केलं ते नाही कोण बघणार आहे. दीदी कोणी बघो असं नको बघो, नाही बघितलं तरी चालेल, पण आपलं महत्त्वाचं जे आहे ते आपण केलंच पाहिजे. बाकीचं काय येत जात राहतं. ब्लॉग काय फिरायला गेलो कुठे गेलो तरी ब्लॉग होतातच, पण मुली नाही. आपलं जे मेन काम आहे पाहुण्यांचा पाहुणचार करणं. आपल्या याच्यात काय ती जाम हलते. अगं हलते नाही, ही गळ्यातली एकदम युनिक आहे. युनिक आहे म्हणजे त्याची याला किती कमेंट आल्या, तर याच्यात डुप्लिकेट पण आल्या, म्हणजे वेगवेगळे भले आले, थोडेसे डिफरंट. तर स्टार्टिंगला जेव्हा मी बनवली, ॲनिव्हर्सरीला बनवली, तेव्हा मग एवढे लोकांच्या कमेंट आल्या, कोण कोण रिलेटिव्ह हे ते, मग आम्हाला दाखवा, फोटो दाखवा, हे करा ते करा. शेवटी राजलक्ष्मी ज्वेलर्स त्यांच्याकडे ॲडव्हर्टाईज बरेचशा लोकांना तिकडे पाठवलं की बाबा नाही मी तिथे बनवले, तिथे जा, तिथे बनवा. आणि काका
मामा बघा. अगं नुसती याने दीदीचं म्हणजे घेतलं मी साड्या नेसवलं दीदीचं नेसवलं हे नुसतं ये यांची घाई ये लवकर म्हणजे माझं हा ना साडी लावली आहे ना किती 2 तास ठेवली बस. अच्छा म्हणजे लाईव्ह चालू आहे का तुझा? मग तुमचा ब्लॉग मध्ये राहील. हा ना मामी एक काय रे त्या दिवशी कुठं गेलते नक्की खरं सांग. बाजारांमध्ये इथं चालतो. फुल मार्केटला भाऊ दिसलं नाही का तुला सकाळी? काल ना परवा दिवशी गेलो. परवा दिवशी आम्ही गेलतो. यांचं हे पण बोललं बोलतं उमेश भाऊ ना कविता ताई दिसली बोलतं. तर गाईस आता पाहुणे येऊन जेवून सगळं झालेलं आहे. आता संध्याकाळ झालेली आहे तर आता आम्ही मोदकांची तयारी चालू करायला घेतली. तर मोदक बनवणार नैवेद्य दाखवणार. मोदक बनवले पण ब्लॉग नाही काढला. खूप सत्यानाश असं वाटेल म्हणजे खोटं बोलते. नाही फिल्म कसं करतात एवढी कामं असतात वगैरे. मोदक आम्ही बनवले पण व्हिडिओच नाही घेतले. सगळी हात मागले आणि तू पण फोनवर बोलत होती ना. कोणाचा कॉल आलेला तर नितेश मामाने पण काल कॉल केलता त्याचा कॉल नाही उचलला. तो तर फोन तरी उचल. ही तयारी चालू भेट नाही केली टाइम. किती धागा होता ना. गाईस मोदक पण रेडी झालेले आहेत आणि आता आरतीची तयारी आणि मग आता बाप्पाचं विसर्जन होणार आहे. आणि मी ब्लॉग घेतला नाही मोदक बनवताना. मोदक रेडी झालेले ते मी दाखवते तुम्हाला. बाहेर मस्त सजावट केलेली आहे तुम्हाला दाखवते मी. त्याला कोण घालणार बापाचा मोठा जा? त्याला सांगून काय फायदा. कपडे घेतले नाही का दीदी? घेतल्यात ना. हे घालत का नाही? चांगलेच कपडे घातले. अरे नवीन कोरे पॅन्ट शर्ट मस्त की शर्ट पॅन्ट घालायचं कधी पण. तुम्हाला काय समजतं ट्रेंड? अरे आम्हाला अक्का इमान समजतं. तू ट्रेनची बात सांगतो आम्हाला. ट्रेंड माझे कपडे बघितलेत का तुम्ही? गेल्या विचार राहिला कसे माझे कपडे व्हायचे राहायचे पहिले. आता खराब आता खराब नाही झाले. आता पैसा खराब झाला माझ्याकडे. पैसे नाही आता. पैसा खपला नाही तर माझे कपडे बघशील तर हैराण होशील तू. दिवस गेले माझं. कशाला दिवस गेले? येतील ना परत. आता तर गेलं ना. काय तू दिवस येतील तेव्हा परत लोकर होतील जात. पैसे तर जमा. तू शूटिंग कर. आवाज नको आमचा झाला पाहिजे. जाईल मध्ये. मग काय फायदा. लोक कसे बघतील मग. म्हणजे असं गल्यातलं काढून असंच बघतील. याचं लग्न करू आपण. काय काय ना पैसा कमी. बायकोला पैसा कमवून दे ना मग मरण डायरेक्ट. आणि ते रेकॉर्डिंग करते. लोक ऐकलं लोक देणं मारला. जीवाची ते मजा करू दे हाऊस करू दे तेव्हा ते लग्न करेल बायकोला पैसे देईल ना मला. जरा मला काय फिरू दे मजा घेऊ दे. बहिणीचा कशी मजा करतात. मी जाम मजा केली. मला काही टेन्शन नाही. लग्न नाही करायचं. बायकोवर मजा केली. त्यांची बायको कडक होती. मी घेतलं तर नाही ना. कांद्यावर बघितलं का तुम्ही? सांगायची गरज नाही मला. बघलं आम्ही. आम्ही मोदक बनवलेले आहेत. इसे बनाया है बेकार मम्मी बोलते. आणि बघा बाप्पा. बाप्पा मोदक. बाप्पाचा विषय थेरपी.
तुला असं वाटत तर गाईज आता बाप्पाला खाली बसवत घेणार आहे, खाली उतरत घेतले ते, मग ते खाली उतरल्यावरती आरती घेणार आहे. विसर्जन करायचं आहे. विसर्जन करण्याची आता तयारी चालू आहे. तर मस्त रांगोली वगैरे काढलेली आहे गाईज वगैरे बघा. काढले. काम उडले फॅननी तो घेशील हार्ट खरंच बरं तरी चालेल का? गणपती बाप्पा मंगल देवकी परमानंदनं कृष्णा वंदे जगद्गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. पहिल्या आरती घ्या, मी देवाला आरती करते. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गज वक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धर्म वर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन, देवनावी अशी 12, 3 संध्या म्हणेनर, विघ्न भीती नसे त्याला तू प्रभो सर्व सिद्ध, विद्यार्थ्याला मिले विद्या, धनात त्याला मिले धन, पुत्रात त्याला मिले पुत्र, मोक्षात त्याला मिले गती. दत्ता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ 1 वर्ष पूर्ण होता, मिली सिद्धीना संशय, नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, तशा सर्व विद्या प्राप्त होतात सद्गुरु कृपेने. जय जय रघुवीर समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सर बोल ना गणपती बाप्पा मोरया. आता त्याला टेन्शन पडलेलं आहे. नारायण कृष्ण मला आपल्याला देवाला बोलतात. गणपती बाप्पा मोरया. बजरंग बलीचं नाव घे. हॅलो हॅलो. मी आता बजरंग बलीचं नाव. बजरंग बली की पाणीच नाही राहिलं.
बजरंगबली झाला बाबा हे आले ना. गणपती बाप्पा मोरया. बाबा गणपती बाप्पा तुला पावत नाही. गणपती बाप्पा पाणी काढ. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती ये गणपती चालले गावाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. रेडी रडतंय. गणपती बाप्पा मोरया. गणपती चालले गावाला. तुम्ही तिघं बसत आहे. गणपती चालले गावाला. अहो दोघं धरा असं भाऊ आपल्या घराकडं तोंड हा तिकडं तोंड दोघं धरा ना आता. हे बघा हे बसतील यांच्या डोक्यावरच्या न्या का खाली बसतील पोरं त्यांच्या डोक्यावर बसा तुम्ही तिघं पण. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. गणपती चालले गावाला. गणपती चालले गावाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. उंदीर मामी की इंदूर मामी कोणीच नाही जरा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. लाडू मोदक घेऊन या. घेऊन या. घेऊन जा. गणपती बाप्पा गणपती चालले गावाला. लाडू फुटला. गणपती बाप्पा उठला. एक लाडू फुटला. गणपती बाप्पा उठला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा आता इथून घ्या. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. बाप्पा चालले गावाला. चैन पडेना आम्हाला. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3. बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. अर्धा लाडू चंद्रावर. गणपती बाप्पा उंदरावर. पुढच्या वर्षी. लवकर या. पुढच्या वर्षी. लवकर या. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. एक लाडू फुटला. गणपती बाप्पा उठला. एक लाडू फुटला. गणपती बाप्पा उठला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. स्माइल करा स्माइल. गाडी नका जाऊ ना कधी आले बाप्पा ना कधी गेले काही काहीच समजलं नाही. देवाची सेवा केली पण तरी असं वाटतं काहीच केलं नाही.
लगेच आले 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 गेले 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 असं करून आपण आम्ही किचन मध्येच वेळ काढला. हा हे बनव ते बनव हे कर ते कर. किचन मध्ये ठेवायचं. हा ना देवाला किचन मध्येच बसवायला लागेल म्हणजे तिथल्या तिथं लक्ष राहील देवावर. बाप्पा मंगल मूर्ती नाही नाही मग आता बरोबर ना. अरे गणपती बाप्पा मोरया. अरे मंगल मूर्ती मोरया. लॉक आहे. Alexa, गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. हाय. गणपती बाप्पा कंठी झलके बाळ मुक्त फळाची. जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उटी कुमकुम ते शरा. हिरे जडितो मुकुट शोभत. गाईस दूर रडते. ढोलके वाजत होते. छोटी मुलगी आली. नाव काय तुझं? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा गणपती गेले गावाला. चैन पडेना आम्हाला. गणपती चालले गावाला. चैन पडेना आम्हाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पा चालले गावाला. गणपती बाप्पा मंगल झालेलं आहे. खूपच इथे गर्दी आहे. बघा किती गर्दी इथे.
पण एवढी नाही जेवढी तिकडे असते. दरवर्षी आम्ही तिकडे जातो. आमचा पहिला वर्ष आहे इकडे. गाईचे 1.5 दिवस कसे निघून गेले काहीच समजलंच नाही. खूपच इमोशनल झालेली गाईज मी, म्हणजे सगळेच झालेले, बट मी ते इमोशन्स मी मध्ये हाईड नाही करू शकली. इट्स टू हार्ड फॉर मी. आता डॅडीने बघा ते पाठ ठेवलेला आहे. आता ब्लॉगचा एंड होणार आहे. घरी गेल्याबद्दल कोलिनबाई आलेली आहे माझी. कोलिनबाई मच्छी पकडायला गेलती का मम्मी? अरे नाही, तुम्ही नववारी तशी घातली, कोली लुक तसा गेलाय मग.